नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. फ्रेंड्स असं म्हणत नाही, मित्रांनो असंच म्हणतोय. जसजशी आंदोलनाची भाषा किंवा वास्तव बदलतं तसतसं त्याच्यावर स्वार व्हायचं हे पंतप्रधान मोदींचं स्किल माझ्याकडे नाहीये. आज मी शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थाच्या समोर कॅडर रोडवरती एक जंगी जल्लोष सभा झाली आणि ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी आयोजित केली होती. कुठल्याही पक्षाचं निशाण त्याच्यावरती नव्हतं आणि या तमाम विद्यार्थ्यांचं म्हणजे कॉकरोच पार्टीच्या सर्व आंदोलकांचं, त्यांच्या सहकार्यांचं, देशातील तमाम युवा शक्तीचं अभिनंदन करणं आणि त्याचा एक जल्लोष आनंद साजरा करणं यासाठी ही सभा होती. त्या सभेला मी स्वतः बराच वेळ शेवटपर्यंत उपस्थित होतो. सकाळी अगदी मला वाटतं 3-4 तास त्या सभेमध्ये मी होतो. सभा थोडा वेळ झाली, पण त्याच्या अगोदरचा जो माहोल होता तो खरोखरच बघण्यासारखा होता. म्हणजे वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स, काही जण वेगवेगळे पोशाख घालून आले होते आणि आपला एक प्रकारचा निषेध किंवा आपला आनंद दोन्ही व्यक्त करत होते. निषेध सरकारचा म्हणजेच केंद्र सरकारचा, धर्मेंद्र प्रधान यांचा, आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग प्रत्येकाच्या डोक्यात होते ते त्यांनी वापरले. मी तुम्हाला सांगतो, आंदोलन कोणाचंही असो, आंदोलनामध्ये एक प्रकारच्या सृजन शक्तीचा एक आविष्कार पाहायला मिळतो. सर्वजण आपापल्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपमध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये डोकं घालून बसलेले असतात. बाहेर इकडे तिकडे पाहत नाहीत, सतत सोशल मीडियावरती असतात. त्यांना बाहेरच्या वास्तवाची जाणीव अधिकाधिक व्हायला लागलेली आहे. तरुणांना ही अत्यंत आश्वासक गोष्ट आहे. तरुणांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं लागेल, त्यांना आवाज उठवायला लागेल आणि तो आवाज त्यांनी उठवलाय. आणि तो आवाज आपल्या महाराष्ट्राच्या अभिजित दिपके यांनी उठवला. सौरभ दास असेल, आशुतोष असेल, हे त्याचे सर्व सहकारी हे अभिनंदनास पात्र आहेत. आणि म्हणूनच आजची ही सभा होती. त्या सभेमध्ये गाणी लावलेली होती. रंग दे बसंती मधलं गाणं जे आहे ते काय जबरदस्त गाणं आहे आणि अक्षरशः संपूर्ण युवा पिढी नाचत होती, घोषणा देत होती, एकमेकांना आलिंगन देत होते लोक, आणि अक्षरशः आनंद, अनेक दिवसांचा हा आनंद पाहायला मिळाला. हा आनंद म्हणजे तरुणांची आज दिवाळी होती. हा आनंद साजरा होत असतानाच लगेच त्याच्यावरती विरजण टाकायला लोक येतात. पण ते विरजण टाकणारे कोण कोण आहेत हे पाहण्यापूर्वी मी तुम्हाला आठवण करून देतो की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जसा राजीनामा झाला आणि राज ठाकरे अतिशय त्यांच्या भेदक शैलीमध्ये आज म्हणाले, अच्छा थोडंसं भाषण केलं त्यांनी, आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा राज ठाकरे यांनी ज्यांचा या सगळ्या नीट प्रकरणातला आणि नंतरच्या अनेक गोष्टीमध्ये ज्यांना आपला जीव गमवायला लागला, अनेक तरुणांना या जगात राहता आलं नाही, त्यांना जीव त्यांनी दिला किंवा द्यावा लागला, अशीच परिस्थिती होती. त्या सगळ्यांचा उल्लेख जेव्हा राज ठाकरेंनी यांनी केला तर संपूर्ण जे लोक, लाखावरती असतील लोक आणि त्यातला बहुसंख्य तरुण वर्ग होता, स्तब्ध झाला. तो एक प्रकारची शांतता आणि दुःख त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं की या जेन झीनी झिंज्या उपटलेल्या आहेत, सरकारला ताळ्यावरती आणलंय आणि हे तरुणच करू शकतात असं राज ठाकरेंनी सांगितलं. आणि राज ठाकरेंच्या या मोजक्या शब्दांना तुफान प्रतिसाद मिळाला. उद्धव ठाकरे देखील म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सुद्धा दणदणीत भाषण केलं आणि ते म्हणाले की आज केवळ अभिनंदन करत नाही तर देशभक्तांना अभिवादन करत आहे. कारण या ज्यांनी आंदोलन केलं, लाठ्या काठ्या झेलल्या, जे उपाशी राहिले तिथे, काही जणांनी उपोषण केलं, सोनम वांगचूक यांच्याबरोबर जंतर मंतरवरती, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही झोपत होते, कसेही राहत होते,
आपल्या घरापासून दूर आले होते, कुठून कुठून आले होते दिल्लीमधले, त्या सगळ्यांचं उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. म्हणजे एक प्रकारे देशातल्या समस्या सोडवण्यासाठी, शैक्षणिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी, परीक्षा फुटी रोखण्यासाठी, आणि याचा सगळ्यांना फायदा आहे, त्यासाठी हे आंदोलन होतं. आणि त्यांचा या देशभक्तांना अभिवादन करत आहे. हे देशभक्त आहेत सगळे तरुण. आणि ते म्हणाले की आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकलेली नाही. उद्धव ठाकरे म्हणाले अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात आहे आणि हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा झाला. आपण सर्व जातपात धर्म पक्ष विसरून देशभक्ताच्या भावनेने सामील झाला. एका झुरळाने हुकुमशहाला नमवलं. हाच खरा विष्णूचा अवतार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि त्यांनी मग सगळं सांगितलं की देशाचे संरक्षण मंत्री हे काय करतायत, देशाचं संरक्षणाच्या ऐवजी धर्मेंद्र प्रधानांचं संरक्षण करत होते. आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे, पण त्यांचं संरक्षण करत होते. आतापर्यंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय करतायत, रुपयाचं एवढं अवमूल्यन झालंय. जेव्हा युपीए सरकार होतं तेव्हा हे थोडं महागाई झाली, सिलेंडरचे भाव वाढले, रुपयाचं अवमूल्यन झालं की पंतप्रधानांपासून स्मृती इराणींपर्यंत सगळेजण आरडाओरड करायला सुरुवात करत होते. आणि आता मात्र हे सगळे गप्प आहेत. हे सगळं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आणि खड्डा मंत्री म्हणून नितीन गडकरी यांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की इथेनॉलचाही विषय घ्यावा लागेल. आणि त्यालाही त्यांच्या या वाक्याला तुफान प्रतिसाद मिळाला. याचा अर्थ असा आहे की या भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल आता राजकीय बोलू नका, राजकीय बोलू नये, राजकारणच आहे. आणि राजकारण केलंच पाहिजे लोकांच्या प्रश्नाचं. राजकारण म्हणजे दुसरं काय, सामाजिक आर्थिक हे प्रश्न घेतलेच पाहिजे. राजकारणाने दुसरं काय करायचं, राजकारण करू नका म्हणजे काय. आणि म्हणून या सगळ्या या जेन झी आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, आता आणखीन कोणाकोणाचा राजीनामा घेतला जाईल हे बघावं लागेल. निर्मला सीतारामनचा घेतला जातोय का, अमित शहा ज्यांनी लाठीमार केला ज्यांच्या पोलिसांनी, आणि तेच जबाबदार आहे त्याला. राहुल गांधींनी त्यांना पत्र लिहिले, पत्र त्यांनाच लिहिलं ज्यांचा त्याच्यामध्ये रोल असणार, कारण ते गृहमंत्री देशाचे लोहपुरुष आहेत. आणि लोहपुरुष हा गप्प आहे, लोहपुरुष घाबरलाय की काय तू. आणि त्यामुळे मी तर काल का परवा मी स्वतः मागणी केली होती की अमित शहानी लाठीमाराची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. काही जण या आजच्या सगळ्या जल्लोष सभेमध्ये दिल्लीमध्ये ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करतात. ज्यांना एक झुरळ संबोधलं ते झुरळ काय काय करतात ते बघा तुम्ही. आता अत्यंत महत्वाचं म्हणजे आजच्या जसं सभेत मी कदाचित विसरेन म्हणून सांगतो, अमित ठाकरे सुद्धा 2 शब्द बोलले, पण चांगलं बोलले. आदित्य ठाकरे बोलले 2-4 वाक्य, 2-3 मिनिटं. आणि त्यांच्या दोघांच्या हातात तिरंगा होता आणि तिरंगा ते अशा प्रकारे तिरंगा त्यांच्या हातात होता. आणि सगळेजण जल्लोषामध्ये या तिरंग्याच्या पुढे सगळ्यांचं नमन होतं. सगळे त्याला तिरंग्याला सुद्धा अभिवादन करत होते. कुठलंही ज्याला म्हणतो की एक पक्षीय राजकारण करण्यात आलं नाही आजच्या सभेमध्ये. आणि आजची जी जेन झी आज शिवाजी पार्कवरती होती त्याच्यामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे, पंथाचे लोक होते, सर्व भाषेचे लोक होते. आणि एक प्रकारे जे मुख्य जे संघटक आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अन्य पक्ष सुद्धा त्यांची साथ यामध्ये होती. त्यांचे हात कदाचित मदतीचे हात लागलेले होते, पण मुख्य हे 2 फोर्सेस होते. आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सभा घेतली. आणि राज ठाकरे यांनी मुंबईच्या पोलिसांचे आभार मानले, आणि पोलिसांचे आभार मानताना त्यांनी सांगितलं की दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारचा लाठीमार केला तिथला आणि इथला फरक आहे. पण त्याचवेळी मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची की चैत्यभूमीच्या इथे ज्या प्रकारे काही प्रकार झाले, एका साध्या वेशातल्या पोलिसांनी एका महिलेला ज्या प्रकारे तिच्याबरोबरचं वर्तन केलं, किंवा काही जणांना गाडीत ज्या प्रकारे घातलं, त्याबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. आज चांगलं केलं पोलिसांनी काम, पण महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुद्धा, सगळीकडच्या पोलिसांना राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करावं लागतं हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामुळे काही प्रकार घडतात, पण तरी सुद्धा आज पोलिसांनी चांगलं काम केलं, त्याचं अभिनंदन
केलं हे चांगली गोष्ट. मुद्दा असा आहे आता की हे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती हे प्रकरण थांबणार आहे का? मी तुम्हाला आठवण करून देतो, ज्यावेळी चीनने आपल्यावरती आक्रमण केलं, युद्धात आपल्या भारताला नामुष्की स्वीकारावी लागली 1962 साली, त्यावेळी त्या सुमारास म्हणजे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले, पण अगोदरचे संरक्षण मंत्री कृष्ण मेनन होते. त्यांचा राजीनाम्याची मागणी केली जात होती. कृष्ण मेनन यांच्या कामाबद्दल, धोरणाबद्दल नाराजी होती तीव्र. नेहरू त्यांचा राजीनामा घेत नव्हते. शेवटी लोकशक्तीच्या दबावापुढे आणि त्यांना धुकावं लागलं, त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा लागला. ज्यावेळी 1974 मध्ये गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झालं, पुढे नेते आपले लोकनायक जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व सगळ्याच तरुणांना मिळालं त्या काळात, आणि मग इंदिरा गांधींची सत्ता उलटली गेली. पण 1974 साली चिमणभाई पटेल हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते गुजरातमध्ये. त्यांच्या राजीनाम्याची मागणी तरुण करत होते. शेवटी ती मागणी मान्य करावी लागली आणि इंदिरा गांधींनी ती मान्य केली. इंदिरा गांधींनी सुद्धा लोकमताचा आदर केला. त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी तेहलकानी संरक्षण खात्यातील काही कथित गैरव्यवहार उघडकीस आणले तेहलका या वेबसाईटने, आणि संरक्षण खात्यात लाचखोरी होती असे आरोप झाल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस जे अटलजींचे जवळचे मित्र होते, त्यांचाही त्यांना राजीनामा घ्यावा लागला. त्यामुळे लोकमतापुढे दबावं लागतं, लोकमताचा आदर केलाच पाहिजे. पण जोपर्यंत हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नव्हता तोपर्यंत तुम्ही आठवण करा, भाजपचे केंद्रातले आणि महाराष्ट्रातले नेते हे काय बोलत होते. ही मागणी कशी चुकीची आहे, अनेक सुधारणा करतोय आम्ही, आणि त्यामुळे ही मागणीच मुळात चुकीची आहे, अराजक निर्माण केलं जात आहे, असं अशा आशयाचं बोलणं हे देवेंद्र फडणवीसांकडनं सुद्धा झालं होतं, केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांकडनं झालं होतं. पण आता मात्र त्यांची भाषा बदललेली आहे. आता तात्पुरता चार्ज शिक्षण खात्याचा जरी प्रल्हाद जोशींकडे असला, आता नवीन शिक्षण मंत्री आज ना उद्या त्यांना नेमावं लागेल. पण या आंदोलनात आणखीन एक गोष्ट मला महत्वाची जी सांगायची ती अशी, त्यानंतर अजून काही गोष्टी महत्वाचे मुद्द्यांना स्पर्श करायचा तो असा की बघा, हे आंदोलन संपलं जंतर मंतरवरचं, त्याच्यावरती ज्या याच्यानंतर उपोषण संपलं त्यामध्ये जो काही कागद देण्यात आलेला आहे, उपोषण संपल्याने अभिजितचं आंदोलन थांबलं, त्याच्यावरती मी असं पाहिलं की सरकारची एक ज्याला मोहर लागते ती मोहर त्याच्यावरती नाहीये. दुसरी गोष्ट अशी, बघा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळी सरकारची मोहर होती त्याच्यावर, ज्यांना आंदोलन समाप्त झाल्यानंतर जी काही आश्वासनं दिली होती. आता जी आश्वासनं देण्यात आलेली आहेत की आम्ही सकारात्मक दृष्टिकोनाने या सगळ्याच्या गोष्टीचा आढावा घेतो, शिक्षण खात्याचा वगैरे असं सांगण्यात आलेलं आहे. ही भाषा मोघम आहे आणि आता सरकार काय काय करतंय हे बघावं लागेल. त्यामुळे सावध भूमिका असावी लागेल. म्हणजे सरकार काय करतंय नेमकं याच्याकडे डोळ्यात तेल घालून पाहायला लागेल. कारण अनेकदा सरकार वेळ निभावून येतं, कुठलंही सरकार असो, आणि मग जे काही आश्वासनं दिले तोंडी लेखी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तिसरी गोष्ट अशी की अनेकांवरती केसेस लावलेले आहेत दिल्लीच्या आंदोलनात जंतर मंतर, त्या केसेस मागे घेतल्या जातील याची खात्री देता येत नाही. कारण 6 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये असंख्य लोकांवरती केसेस लावण्यात आले आणि ते केसेस मागे घेतल्याचे असे आश्वासन देऊन सुद्धा ते घेण्यात आलं नाही, ते पूर्ण गेलं नाही. मग गंभीर गुन्हे आम्ही वगळता अन्य केसेस मागे घेऊ. गंभीर गुन्हे कुठले हे कोणी ठरवणार? नंतर ज्या अगोदरच गुन्हे नोंदवले त्यामध्ये अधिक संख्येमधल्या अधिक लोकांना त्यामध्ये समावेश केला जातो, असं दिल्ली दंगलीबाबत घडलं. असे प्रकार जंतर मंतर जे आंदोलन आता मागे घेतले, संपले आंदोलन,
त्याबाबत या तरुणांबाबत असा व्यवहार होता कामा नये, ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण सरकार हे आंदोलन संपलं की मग हळूहळू आपला खरा चेहरा पुन्हा एकदा बाहेर काढतो आणि त्यामुळे मोदी यांच्याबद्दल त्याबाबत खात्री बाळगता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दबाव आणला आणि त्यामुळे हे आंदोलन मागे घेतलं जावं यासाठी पंतप्रधान मोदींनी एकदम प्रयत्नांची शिकस्त करायला सुरुवात केली. तोपर्यंत काय वाटेल ते होऊ देत अशा प्रकारचं बेफिकिरी या आंदोलकांबद्दल दाखवली जात होती. ज्या पद्धतीचा निर्दयपणे लाठीमार झाला, हिंसाचार झाला, काही तरुणींना सुद्धा त्यांच्या अंगचटीला जाणं, पोलिसांकडनं त्यांना ज्या क्रूरपणे अमानुषपणे मारहाण झाली, जेवण खाण त्यांना मिळून न देणं, पाणी मिळून न देणं, या गोष्टी झाल्या. त्याचा सौरव दासनी सुद्धा उल्लेख केलाय. ते सौरव दास म्हणाला की काही उपाशी मारायचा बेत होता का? आणि अभिजित दिपके ज्याचा जो म्हणाल की मोडेन पण वाकणार नाही हा आमच्या मराठी माणसाचा बाणा आहे, तो त्यांनी दाखवून दिला. कोण कुठला अभिजित दिपके ज्याला झुरळ संबोधलं, त्यांनी आपली कल्पकता, संघटन शक्ती आणि कौशल्य आणि नेतृत्व या सगळ्याचं दर्शन घडवलं. महाराष्ट्राला त्या अभिजित दिपकेचा अभिमान असायला पाहिजे. महाराष्ट्राला खरोखरीच म्हणजे महाराष्ट्राची मान उंचावली. काही का असे ना, अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये सुद्धा महाराष्ट्र आघाडीवरती होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्र आघाडीवरती होता, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि कुठल्याही संकट काळात देशामध्ये महाराष्ट्र हा पुढे असतो. महाराष्ट्राचे जसे जवान सीमेवरती असतात, संरक्षण करतात आपलं, असंख्य महाराष्ट्राचे जवान आज वेगवेगळ्या सुरक्षा दलात आहेत, ते आपण लष्करात आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राने याचा अभिमान बाळगावा असं नक्कीच आहे. आता दुसरी गोष्ट जी महत्वाची सांगायची ती अशी की दिपके म्हणजे आंदोलन झालं तोपर्यंत जे फडणवीस सुद्धा त्याबाबत टोमणे मारत होते त्यांच्या भाषेत, त्या फडणवीसांनी आता असं म्हटलंय की आनंद साजरा करण्याची ठाकरे बंधूंना बराच काळ संधी मिळाली नाही. आता ते आनंद साजरा करत असतील तर चांगली गोष्ट म्हणाले ते, असं म्हणाले. याचा अर्थ ठाकरे बंधूंना जो पराभव स्वीकारावा लागतोय त्याच्याकडे त्यांचा निर्देश आहे. पण मी सांगू इच्छितो की जनता पक्ष नावाची गोष्ट अस्तित्वातच नव्हती. 1977च्या निवडणुकीच्या आधी तुरुंगात सगळे लोक विरोधी पक्षाचे एकत्र आले आणि तेव्हा जन्म झाला. आणि काही दिवसांमध्ये या नव्या जनता पक्षाने त्या काळच्या अजस्त्र अशा काँग्रेसचा पराभव केला होता, दारुण पराभव केला होता. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली 1950च्या दशकामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने ज्या निवडणुका लढवल्या त्या लढतीमध्ये काँग्रेसला दणदणीत फटका त्यांनी दिला. संयुक्त महाराष्ट्र समितीने, काँग्रेस हा जुना पक्ष, संयुक्त महाराष्ट्र समिती केवळ महाराष्ट्राच्या लढ्यासाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी स्थापन झालेला जी संयुक्त महाराष्ट्र समिती, त्यांनी प्रचंड यश मिळवलं. त्यामुळे ठाकरे बंधू असोत किंवा विरोधी पक्ष असोत कुठलेही, त्यांना जर तुम्ही अशाच प्रकारे तुच्छ लेखलं तर तुमचं उद्या काय होऊ शकतं तुमच्या महाशक्तीचं, हे सहजपणे याचा अंदाज बघता येतो. त्यामुळे स्वतःला फार ताकदवान समजू नये हे देवेंद्र फडणवीसांना मी सांगू शकतो. की 2019चा सुद्धा धडा, जेव्हा विरोधी पक्ष कोणीच नाही आमच्या पुढे असं देवेंद्र फडणवीस समजत होते, तेव्हा 2019मध्ये 2014च्या ताकदीपासून 122 पासून मला वाटतं 105 106 वरती भाजप आला. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पारच्या बाता करणाऱ्या भाजपला, एनडीएला आणि विशेषतः केवळ भाजपला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. आणि आता अन्य पक्षांच्या टेकूवरती हे सरकार उभं आहे. काहीही करून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घ्यायचं यासाठी
अन्य पक्ष पुन्हा पुन्हा फोडले जात आहेत आणि याच्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे. आज उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही देशाचं काम करा, देशाची समस्या सोडवा, पण तुम्ही तर पक्ष फोडण्यामध्ये पूर्णपणे गर्क आहात आणि याबद्दल लोकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी हे सांगायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी महाराष्ट्रातच आहे, महाराष्ट्रातच राहणार आहे. मी देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होणार अशी चर्चा आहे, पण मी महाराष्ट्रातच राहणार आहे असं ते म्हणाले. ठीक आहे, ती त्यांची मर्जी, त्यांच्या पक्षाची मर्जी. पण ते असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो रात्री एक व्हिडिओ बनवला आणि पेपर फुटी संबंधी नवीन विधेयक करणार, काय काय करणार, फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरेच्या ज्या घोषणा करणारा तो व्हिडिओ होता, त्याला जगातला विक्रमी रिस्पॉन्स मिळाला. आणि तुम्ही लक्षात घ्या म्हणे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती लोकप्रिय आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये ते हे सांगायला विसरले की मोदीजींचा चेहरा त्यावेळेचा हा भेदरलेला, घाबरलेला हुकुमशहाचा होता. त्यांचा चेहरा चिंताक्रांत होता. ते आजीजी करत होते आंदोलकांपुढे, फ्रेंड्स असं म्हणत होते. जे परदेशामध्ये जाऊन मेलडी खेळवणारे, इटलीमध्ये मेलडी खेळवणारे जे मोदी आहेत, त्यांची यथेच्छ टिंगल टवाळी जंतर मंतरवर दिल्लीमध्ये आणि सगळ्या देशामध्ये झाली. अमित शहांच्या दंडुकेशाहीचा संपूर्ण देशामध्ये निषेध झाला. नितीन गडकरींच्या इथेनॉल मधल्या हितसंबंधांबद्दल आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांबद्दल संपूर्ण भारतामध्ये त्याची चीथू होती आहे. जे रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे पडलेत, मुंबईत, महाराष्ट्रात, देशात ठिकठिकाणी, त्याबद्दल सुद्धा तीव्र नाराजी आहे. आणि याची जर दखल घेतली नाही फडणवीसांनी वगैरे, तर उद्या त्याचा फटका त्यांना बसू शकतो. कारण हे जे भारतीय जनता पक्षाची जी इव्हेंटबाजी आहे, जी जाहिरातबाजी आहे, खोटे दावे आहेत. उदाहरणार्थ, आम्ही अमुक कामं केले, तमुक कामे केले, रोजगार निर्मिती केलेली आहे. आकडेवारी अशी दाखवते की तरुणांची जी काम करण्याच्या वयातले जे सगळे तरुण आहेत, त्यांच्यामधली बेकारी ही साधारण 5.5% 10% गेली, दुप्पट झाली जवळ. आणि त्यामध्ये सुद्धा जे उच्च शिक्षित तरुण आहेत, क्वालिफाईड तरुण आहेत, पदवीधर तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांच्यातली बेकारी तर 57%, जवळजवळ दुप्पटहून 57%वर गेलेली आहे. ही आकडेवारी आहे. आणि त्यामुळे तरुणांना शिक्षण आपलं झालं, शिक्षणामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, भ्रष्टाचार आहे, पुन्हा नोकऱ्या मिळत नाहीत आणि आपल्या लायकीच्या नोकऱ्या त्यांना मिळत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. आणि शाळांच्या, कॉलेजेसच्या फिया मोठ्या आहेत. 96,000 शाळा देशात बंद झालेल्या आहेत. महाराष्ट्रात असंख्य शाळा बंद झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रातलं जे शिक्षणाबद्दलचं धोरण आहे, महाराष्ट्रात ज्या पेपर फुटी होतात त्याच्याबद्दल सुद्धा तीव्र नाराजी. त्यामुळे जेन झी जी आहे आज शांत बसणार नाहीये. जेन झी ही प्रश्न विचारणार आहे, जेन झी ही पर्याय सुचवणार आहेत. आणि जेन झी ही एक प्रकारे समाजकारणात उतरलेली आहे, ती ऍक्टिव्ह झालेली आहे आणि ती अतिशय कल्पक आहे. सोशल मीडियावरच एकूण टेक्नोसॅव्ही आहे ती, आणि त्यामुळे त्यांना गंडवणं आता सोपं नाहीये. कधीच तरुणांना गंडवणं सोपं नाही. आणि तरुणांना सल्ला देणारे बरेच आजी आजोबा, काका काकू जे सोशल मीडियावरती भाजपचे काका काकू, भाजपचे आजी आजोबा हे अवतीर्ण झालेले आहेत. काही पत्रकार देखील, काही संपादक देखील असं म्हणायला लागलेत की ठाकरेंनी फार उड्या मारू नयेत या तरुणांच्या जीवावरती, असंही ते म्हणायला लागलेत. उड्या बिलकुल मारत नाहीयेत. मी सांगू इच्छितो की ज्यावेळी अन्य पक्षांनी सुद्धा, भारतीय जनता पक्षाने सुद्धा एखाद्या वैज्ञानिकाने, एखाद्या खेळाडूने जर मर्दुमकी गाजवली
किंवा आपल्या याच्यामध्ये विश्वविजेता भारतीय संघ झाला तेव्हा जो सत्कार झाला, विधानसभेमध्ये झाला, मुंबईत झाला मोठा सत्कार, तर त्यांच्या जीवावरती सरकार नाचत होतं असं म्हणायचं? अनेकदा झालेलं आहे हे. भाजपनी, महायुती सरकारनी, दिल्लीच्या सरकारनी म्हणजे आकाश भरारी कोणी घेतली, कोणी अंतराळात गेलं की मोदीजी त्यांचं स्वागत करत नाहीत, त्यांना आपल्या घरी बोलत नाहीत. आपल्या महिला क्रिकेटपटूंनी काही मैदान मारल्यानंतर किंवा ऑलिम्पिक वेळाने मोदींनी त्यांचा सन्मान केला नाही, अभिनंदन केलं नाही, घरी बोलवलं नाही, त्यांच्याबरोबरचे व्हिडिओ व्हायरल केले नाहीत. मग ते चालतं? आणि हे जर अभिजित दिपके याच्या यशानंतर, कॉकरोच पार्टीच्या यशानंतर जर मुंबईमध्ये जल्लोष सभा झाली आणि कुठलंही व्यासपीठ म्हणजे ठाकरेंनी त्याचं वापरलं नाही, दोन्ही ठाकरे बंधू अतिशय कमी वेळ बोलले. माझी एवढीच अपेक्षा होती की या व्यासपीठावरती आणखीन तरुण वेगवेगळ्या क्षेत्रातले, कोणी लेखक असेल तरुण, कोणी आर्टिस्ट असेल, कोणी संगीतकार असेल, कोणी गायक असेल, असे या पिढीचे सृजनशील व्यक्ती जर व्यासपीठावरती असतील किंवा चळवळीतले असतील, राजकीय पक्षातल्या नाही, सामाजिक चळवळीतले, तर आणखीन मला आनंद वाटला असता याचा. ठीक आहे, पण बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारची टीका एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. मी तुम्हाला उदाहरणं सांगितली की यापूर्वी वेगवेगळ्या लोकांचं स्वागत किंवा अभिनंदन करण्याचं काम आणि लगेच रील्स बनवण्याचं काम हे एकनाथ शिंदेनी स्वतः त्यांच्या सहकार्याने कसं केलेलं आहे. आज संजय शिरसाट जेव्हा अभिजितच्या वडिलांच्या घरी गेले आणि ते म्हणाले की आमचे कौटुंबिक संबंध आहेत, मग सगळ्या प्रेसला घेऊन ते का गेले तिथे? अभिजित इतके दिवस जे आंदोलन करत होता त्याबाबत एक तरी सहानुभूतीचा शब्द संजय शिरसाट यांनी किंवा त्यांच्या पक्षांनी किंवा एकनाथ शिंदेनी काही व्यक्त केला होता? श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत, ते एक शब्द तरी बोलले होते? यांना यश मिळाल्यानंतर आता तरुणांच्या आंदोलनाला, तरुणांच्या मागण्यांना आमचा नेहमीच सकारात्मक आम्ही असतो असं म्हणायचं. एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये भ्रष्टाचारांचा सुळसुळाट आहे. गुंडगिरी करणारे नगरसेवक त्यांच्या पक्षात अनेक आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटणारे असंख्य लोक त्यांच्याकडे आहेत. पैसे वाटून निवडणुका जिंकणं, प्रचंड पैसे, प्रचंड भ्रष्टाचार हा त्या पक्षाचा मूळ आधारच आहे. पैसे वाटूनच तो पक्ष भरारी घेतोय. या लोकांनी ठाकरे बंधूंवर टीका करणं यांना नैतिक अधिकार आहे का? आता मुळातच ते हादरलेले आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता गोष्ट अशी आहे की ठाकरे बंधूंवर टीका करायची आणि याच्यामुळे काही साध्य होणार नाही. आता याच्या पुढचा टप्पा असेल तो केंद्र सरकारमधलं जे उद्योगपतींच्या तालावरती नाचणारं सरकार आहे त्याचा भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणणं, स्पेसिफिक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणं. दुसरी गोष्ट, कारण हे पूर्णपणे हे जे आता प्रल्हाद जोशी आहेत ते कोळसा मंत्री होते, कोळसा मंत्री आहेत आणि त्यांनी सुद्धा कोळसा मंत्री म्हणून काम करताना अदानींना पूर्णपणे कोळसा क्षेत्र त्यांच्या हवाली कसं करता येईल हे मोदींच्या इशाऱ्यावरून पाहिलेलं आहे. जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नगरविकास खातं, म्हाडा असेल, SRA असेल, त्यामध्ये तुफान भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत. मुंबई महानगरपालिकेत जेव्हा प्रशासक होता तेव्हा प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत, पण कुठल्याही आरोपाची चौकशी होत नाही आणि त्याच्या मागे ED लागत नाही, CBI लागत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी जे असतील ते महाराष्ट्रातलं सरकार कसं भ्रष्ट आहे त्याची ही प्रकरणं अभिजित दिपके किंवा अन्य कोणीही पुढे आणली पाहिजे. कारण शैक्षणिक भ्रष्टाचार जसा आहे, महाराष्ट्रासह शैक्षणिक भ्रष्टाचार नाहीये. या भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचाच आघाडीवरती अनेक जण होते, महाराष्ट्रातले अनेक जण,
त्यांच्या काय कोणाकोणाशी लागेबांधे होते हे पुढे आलेले. त्यामुळे पुढचा टप्पा याचा असेल. अभिजित दिपके हा राजकारणात येणार की नाही मला माहिती नाही, पण अभिजित दिपकेने अजून एक इशारा असा दिलेला आहे की आज जे पक्ष आहेत, सत्ताधारी पक्ष किंवा विरोधातले पक्ष, त्यांच्याबाबत सुद्धा लोक समाधानी नाहीत. आता या पक्षांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, मनसे असेल, शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांनी रस्त्यावरच्या लढ्या लढल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया कल्पकपणे वापरला पाहिजे. प्रत्येक जे नॅरेटिव्ह सेट केलं जातं महाशक्तीतर्फे त्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि या फडणवीस सरकारचा जो काही कारभार आहे, त्याच्या अगोदरचा शिंदेचा कारभार होता, तो भयंकर होता. पैशाच्या जीवावरती या निवडणुका जिंकलेत. बोट चोरी झालेली असल्याचे आरोप झालेले अनेक. पण ईडी आणि सीबीआयचं भय राखून अजूनही फोडाफोडी केली जात आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणारे मोदीजी, फोडाफोडी करणं हा भ्रष्टाचार नाहीये, तो नैतिकतेचा अधपात नाहीये. त्याच्यावर कोण बोलणार? त्यामुळे दिल्लीचं सरकार भ्रष्ट आहे, महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार भ्रष्ट आहे. त्यांची ही प्रकरणं बाहेर काढावी लागतील. त्यांच्या विरोधात आंदोलन उभारावं लागेल. आणि ते आंदोलन कोण करणार मला माहित नाही, प्रभावीपणे आंदोलन करावं लागेल ते. कारण नागरीकरणाचे प्रश्न सुद्धा यांना नीट सोडवता आले नाहीत. शहरीकरणाचे प्रश्न सोडवता आले, कचऱ्याचे प्रश्न सोडवता आले नाहीत, पाण्याचे नाहीत. स्मार्ट मीटर थोपवला जातो आहे. धारावी मध्ये अदानींना अनेक सवलती देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक प्रकल्प मुंबईतला बाहेर मुंबईच्या आसपास MMR रिजनमधला अदानींच्या स्वाधीन कसा केला जातोय ते राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. आदित्य ठाकरे अतिशय अभ्यासपूर्णपणे बोलतात, सध्या अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. अमित ठाकरे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि अमितने सुद्धा जोरात कामाला लागावं. कारण तरुणांच्या अनेक अपेक्षा आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आणि जंतर मंतरने हे दाखवून दिलेलं आहे की ईडी सीबीआय या जंतर मंतरवरच्या तरुणांना अभिजितला काहीच भीती नव्हती. त्यांची काही भानगडीच नाही. त्यांना काहीही भीती नाही. त्यामुळे त्यांच्या मागे कसं लागणार तुम्ही? लाठ्या काठ्यांचाही त्यांना भय नाही कोणालाही. काही भाजपवाले गुंड हे कसे गुंडगिरी करत होते, तरुणांना कसे बदलत होते, धमक्या देत होते, याचे व्हिडिओ पुढे आलेले आहेत. त्यामुळे या दंडुकेशाहीचा सामना करावा लागेल. भ्रष्टाचाराची पोल खोलावी लागेल आणि इलेक्शन मॅनेज करणं हा जो भ्रष्टाचार सगळ्यात महत्वाचा आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या जल्लोष सभेमध्ये, दिल्लीमधल्या जल्लोषात आणि संपूर्ण देशभरच्या जल्लोषात एक गोष्ट दिसून आली की आता लोकांच्या मनातली भीती नष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे ही भीती नष्ट करण्याचं काम अभिजितने केलेलं आहे. जे विरोधातले पक्ष आहेत त्यापैकी अनेक जण अजूनही भीतीग्रस्त असले तर त्यांनी भीती बाजूला ठेवली पाहिजे आणि रस्त्यावर उतरून जंतर मंतर प्रमाणे इथे आंदोलनं केली, चळवळी केल्या, तर मग त्या चळवळी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, तरुणांसाठी असल्या. शहरीकरणाच्या प्रश्नासाठी, शहरीकरणाचे प्रश्न मांडणं काही वाईट नाहीये, मांडलेच पाहिजे ते करणं. महाराष्ट्राचं शहरीकरण निम्मा अधिक महाराष्ट्र, सगळ्यात देशात महाराष्ट्राचं शहरीकरण सगळ्यात जास्त आहे. तर ते प्रश्न मांडण्यासाठी, तरुणांच्या समस्या मांडण्यासाठी जेनजीने ज्या प्रकारे झिंजा उपटल्या तशा आणखीन अनेकांच्या महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये झिंजा उपटण्याचं काम जारी ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यातनंच एक चांगला महाराष्ट्र, चांगला देश उदया येईल असं मला वाटतं. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे आणि बाकीचे सगळे जे आज उपस्थित होते त्या सर्व संघटनांचे लोक, तरुणांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. नमस्कार. मी हेमंत देसाई.